चिखला गावात नेमकं काय घडलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। जय शंभूराजी। बुलढाणा जिल्हा लोणार तालुका चिखली गावामध्ये जी काय कृत्य घडलं ही निंदनीय आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक चिखली गावामध्ये उभारण्यात आले होते, तरी तिथल्या काही डुकराच्या अवलादीने ती स्मारक हटवण्याचा प्रयत्न करू लागले, तरी तिथल्या छत्रपतीची वाघीण हिने ते स्मारक अडवण्यात आले, हटवू न देण्यात आले आणि त्या डुकराच्या अवलादीने त्या वाघिणीला हाणमार करण्यात आली आणि तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले। तरी मी एका सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सांगत आहे, जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचे स्मारक हटवण्यात येत होते आणि त्याच स्मारकापाशी ज्या वाघिणीचे कपडे फाडण्यात आलेत आणि तिच्यावर हाणमार करण्यात आली, मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो, त्या आरोपीची आणि त्या जे हल्ला घडवून आणला त्या वाघिणीवर, एका स्त्रीवर ज्याने हल्ला आणून घातला त्या आरोपीला किंवा त्या डुकराच्या अवलादीला, जी काय कुणी या महाराष्ट्रातला छत्रपतीचा मावळा त्याची जीभ कापून टाकेन, त्याला ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा मराठवाडा संपर्क प्रमुख आणि बाळराजे आवरे पाटलाचा लहान भाऊ 1 लाख रुपयाचं मी बक्षीस घोषित करीत आहे। त्याची जीभ जी छटून टाकीन त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। जय शिवराय, जय शंभूराजे। जय शिवराय, जय शंभूराजे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका चिखली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले होते, तरी ती स्मारक उभारण्यात आले असताना काही हरामखोर डुकराच्या अवलादीने ती स्मारक हटवण्याचा प्रयत्न करीत होते, तरी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघीण ती छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हटवण्यात येऊनी म्हणून तिनं स्वतः तिच्यावर त्या डुकराच्या अवलादीनं हरामखोरानं त्या छत्रपतीच्या वाघिणीवर हाणमार करून तिच्या अंगावरले कपडे फाडण्यात आले। तरी माझे एक सांगणे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने त्या हरामखोराला महाराष्ट्रामध्ये फिरणं आता त्याचे शक्य होणार नाही, कारण का तरच आज आमचा स्मारक योद्धा बाळराजे दादा आवरे पाटील चिखली या गावामध्ये गेलेले आहेत आणि सूर्यास्त होईपर्यंत तिथं अस्त्ररूढ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी तिकडे जाऊ शकलो नाही, तरी माझं एकच सांगणे, तिथं माझा मोठा भाऊ बाळराजे दादा आवरे पाटील गेलेले आहेत, तरी त्या डुकराच्या अवलादीला आम्ही सोडणार नाही। आणि ही जी काही तिथले PI DYSP SP असतील, त्याने देखील त्यांना काही अशी आम्हाला बातमी भेटली की पोलीसवाल्यांनी देखील त्यांना त्या डुकराच्या अवलादीला मदत केलेली आहे। पण उद्या येणारा काळ त्या हरामखोर अवलादीला आणि डुकराच्या अवलादीला आम्ही सोडणार नाही, कारण का तो प्रश्न आमच्या अस्मितेचा आहे। आमच्या ताईवर त्याने हात उचलणं आणि तिचे कपडे फाडणं ही छत्रपतीच्या ह्या महाराष्ट्रामध्ये कदापि चालणार नाही। महिला कोणत्याही समाजाची असेल, आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त महिलेचं रक्षण केलेले, आणि जर त्यांचं स्मारक उभा टाकलेला असेल आणि त्याच स्मारकापाशी महिलेच्या अंगावरले कपडे फाडीत असतील आणि तिला हाणमार करीत असतील, तर त्या डुकराच्या अवलादीला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही।
ही बाळराजे आवारे पाटलाच्या मावळ्याचा एक शब्द आहे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.